नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, वेळणेश्वरहून आपण हेदवी या ठिकाणी आलो आहोत। बामणगड या प्रसिद्ध ठिकाणाला आपण भेट देणार आहोत। अर्थात तिथे आपण आलो आहोत। आता तुम्ही हे चित्रण आता जे पाहाल ते आहे हेदवी समुद्र किनाऱ्याचं। 2001 नंतर मी इथे आता जवळजवळ 23 वर्षानंतर आलेलो आहे। मला तर हे ठिकाण खूपच आवडतं। हे बघा, पण वेळेअभावी आपण इथे काय प्रत्येक वेळेला भेट देऊ शकलो नाही मी, पण आज मात्र मला संधी मिळालेली आहे। तुम्ही पाहू शकता हा हेदवीचा समुद्र किनारा। हे बघा, ते अफलातून दृश्य आहे मित्रांनो हेदवी समुद्र किनाऱ्याचं। ते बघा, अर्थात तिथे समुद्र किनारपट्टी तुम्हाला दिसतच असेल आणि हा एक खडकाळ भाग, या लाटा या खडकांवरती आदळतानाचं हे सगळं इको साऊंड निर्माण होतं आहे। तुम्हाला हे ऐकू येतच असेल। पावसाळ्यामध्ये अतिशय नयनरम्य दृश्य दिसतं या हेदवी किनाऱ्याचं। आणि अर्थात तेवढंही मित्रांनो धोकादायक असतं हे, कारण अतिशय उसळत्या लाटा इकडे आपल्या खडकांवर आदळत असतात। तर तुम्हाला माहितीच आहे, सावधानगिरी आपल्याला बाळगलीच पाहिजे की आपण या समुद्र किनाऱ्यामध्ये उतरलं नाही पाहिजे। काय मग मित्रांनो, कसं वाटतं हे चित्रण? तुम्हाला आवडते ना? मला माहिती आहे तुम्हालासुद्धा इथे येण्याची आवड निर्माण झाली असेल। हे बघा, समुद्रालगतचं हे पाणी आणि ह्या आपल्या खडकांवर आदळतं आहे। मला तर हा नजारा खूपच आवडला आहे मित्रांनो। बघताय ना तुम्ही? हे बघा, तुम्ही आता हे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। हे बघा, समुद्राचं हे पाणी आपल्याला भरती आणि ओढीचं जेव्हा चक्र निर्माण होतं तेव्हा मित्रांनो अशाच लाटा उसळत असतात। हे बघा, आणि आपल्या खडकांना भेदत समुद्र किनाऱ्यालगत वाट काढत बसतात आणि पुन्हा आपल्या समुद्रामध्ये सामावून जात असतात। पाहताय ना तुम्ही? समुद्र निहाळत आपण बामणगड या ठिकाणी चाललोय। हे बघा, दोन खडकांच्या मधून, हे बघा आता तुम्ही तुषार पाहिलेच असाल, दोन खडकाच्या मधून हे असं पाणी असं वरती येतं। आपली जेव्हा भरती येते तेव्हा हे दोन खडकांच्या मधोमध्ये पाणी आढळतं। तर हेच आहे प्रसिद्ध बामणगड ठिकाण मित्रांनो। याचा नजारा आता तुम्ही पाहिलंच असेल। थोडंसं पाणी आपल्या वरती आलं होतं या दोन खडकांच्या मधून। हे बघा, पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतं का? बघूया। तर मित्रांनो, हे खूप धोकादायक ही ठिकाण आहे। तुम्ही असं पुढे जाण्याचा मोह करू नका। अशी एक घटनासुद्धा घडली होती की ज्याच्यामध्ये बामणगडमध्ये एक मुलगा अडकला होता, पण त्याला तर मित्रांच्या सहाय्याने त्याला वरती खेचण्यात आलं होतं। तर तुम्ही काळजी घ्या मित्रांनो, जास्त जवळ त्याच्या जाऊ नका। या इथून हे बघा तुषार उडालेत। हेच मित्रांनो, हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं। दोन खडकांच्या मधोमधून असं जे पाणी बाहेर येतं त्याला बामणगड म्हणून म्हटलं जातं। हे आहे हेदवीतली सुप्रसिद्ध बामणगड क्षेत्र। हे पहा, तुला माहिती आहे तेव्हा आम्ही क्रॉस केलेला होता हा दगड, तिथून तिकडे। मित्रांनो, हे ॲडव्हेंचर म्हणून तुम्ही तिथे काही ह्या खडकांवरून तिकडे जाण्यासाठी ट्राय करू नका। हे धोकादायक होऊ शकतं। तुमचा जर पाय म्हणजे निसरडा असेल तिथे दगड, तर तुम्ही पडण्याची शक्यता आहे। सो काळजी घ्या। हे बघा, वाव, अरे पाण्याला जायला मित्रांनो काही जागा नाही आहे। हवेच्या दाबाने असं हे पाणी वरती उसळलं जातं। आपले काही पर्यटकसुद्धा इथे एन्जॉय करताना दिसत आहेत तुम्हाला। हे बघा, आपल्याच एका कुठल्या गावचे असतील हे लोक जे आपला एन्जॉय करतात आपला दिवस, आपल्यासारखेच सगळे। तर कसं वाटलं मित्रांनो हे तुम्हाला ठिकाण? आपण आहोत आता हेदवी या समुद्र किनाऱ्यानजीक। मित्रांनो, आपण गावाला आलो आणि मिसळ खाण्याचा मोह तर आपल्याला नक्कीच आवडता येणार नाही आहे। आपण आता आलो हेदवीला आणि हेदवीला आपण मिसळपाव खाण्याचा आनंद लुटतो। तर या माझ्याबरोबर पुन्हा एकदा मिसळ खाण्यासाठी तयार राहा। येत आहे तुम्ही हेदवीला मिसळ खाण्यासाठी? हेदवीमधून हॉटेल अनुसा आहे, इथे तर आपण मिसळ पावचा आस्वाद घेतला आहे आणि आता आपण चालू आहे तवसाळ जेट्टीकडे। आणि तवसाळवरून आपल्याला जयगडला जायचं आहे। सो आपण आपला अर्थात तिथे तवसाळा फेरीबोट आहे, फेरीबोटच्या सहाय्याने आपण जयगडला जाऊ।
तर हे बघा तुम्ही हेदवीतलं हॉटेल अनुसया इथे आहे. जेवणाची इथे सोय नाही आहे, पण मित्रांनो तुम्ही रस्सा वडा, मिसळपाव, वडापाव वगैरे इथे खाऊ शकता. हे थोडं प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे काही वडासुद्धा दिसतात आपल्या गाड्या, ज्या आपल्याला विशिष्ट ठिकाणी नेऊन सोडतात. तर इथे तुम्ही पाहू शकता असंच. तर हे आता हे आपल्याला मला वाटतं नव्याने घर बांधण्यात आलेलं दिसतं आहे. सह्याद्री चायनीज सेंटरसुद्धा आहे इथे. पर्यायी आपल्याला नाश्त्याची इथे सोय आहे. तर तुम्ही इथे आलात तर हॉटेल अनुसयामध्ये मिसळचा स्वाद घेऊ शकता. मिसळ अत्यंत म्हणजे स्वादिष्ट होती. तेलयुक्त नव्हती मिसळ. नेहमीप्रमाणे आपल्याला तेल वगैरे असतं मिसळमध्ये, तर तसं काहीसं नव्हतं. रस्सासुद्धा वेगळा होता जो मला आवडला. हॉटेल कार्यकरसारखा पण रस्सा नव्हता, पण प्रत्येक मिसळचं वेगळेपण असतात. तर तशी वेगळेपणाची मिसळ तुम्हाला आवडेलच. हॉटेल अनुसयामध्ये या आणि मिसळचा आस्वाद घ्या. धन्यवाद. मित्रांनो, हा फलक पाहताय ना तुम्ही, हे बघा आपण वरच्या दिशेने आलो होतो गळणेश्वरवरून आणि यू टर्न घेऊन आता मी हा तुम्हाला खास फलक दाखवण्यासाठी तिथे यू टर्न घेतलेला आहे. हे बघा लेफ्ट साईडला इथे बामणगाव क्षेत्र आहे, तिथे आपण आता जातो आहे. हे बघा मित्रांनो, मी जे आता हेदवी समुद्रकिनाऱ्याचं चित्रण दाखवलं तिथे जाण्यासाठीचाच हा रस्ता आहे. जे याच रस्त्यावरून आपण तिथे गेलो होतो. हे बघा हे दृश्य तुम्हाला कदाचित तुमच्या गावाची आठवण करून देईल, हो ना. या अगोदर मी जेव्हा इथे हेदवी समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी आलो होतो तेव्हा याच रस्त्यावरून मला पायपीट करावी लागली होती. अतिशय रम्य वाटते बघा. याही व्हिडिओमध्ये मित्रांनो हे बघा आपल्या शाळकरी मुलांचा चमू इथे दिसलेला आहे. आणि मी या रस्त्याला निहाळत मला असं वाटत होतं की याच रस्त्यांवरून तर आपण गेलो नव्हतो ना, मी कुठल्या रस्त्याने गेलो होतो याचाच वेध घेत होतो. आणि या सगळ्या इतरत्र गोष्टी बघत होतो की हां, मी याच रस्त्यावरून पायपीट केली होती आणि तेव्हा मात्र आपल्या एस टीच्या साहाय्याने आपण इथे आलो होतो याची जाणीव होत होती. मित्रांनो, हेदवी गावातील अजून एक सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे हे हेदवी दशभुज गणेश मंदिर. तुम्ही आपला गुहागर किंवा रत्नागिरी जिल्हा जर फिरायला आला असाल तर तुम्हाला हेदवी आपले गाईड जे आहेत ते हेदवी दशभुज गणेश मंदिराला नक्कीच भेट देण्यासाठी सांगत असतात. तर तेच आहे मित्रांनो हे हेदवी दशभुज गणेश मंदिर. हा इथे मंदिरात जाण्यासाठी हा थोडासा घाट रस्ता आहे, तुम्ही पाहतच आहात. हे बघा, मित्रांनो मी इथे तुम्हाला हेच सांगत आहे की आता दुपारची वेळ आहे त्यामुळे वर्दळ थोडी कमी आहे, परंतु आपल्याला या मंदिरामध्ये छायांकन करण्याससुद्धा परवानगी नाही आहे. तर आपण बाहेरूनच याचं दर्शन करूया. हे बघा तुम्ही पाहता हे आपल्या हेदवीतली सुप्रसिद्ध दशभुज गणेश मंदिर. पाहताय ना तुम्ही. हे बघा, माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, या आंब्याच्या झाडावरती हे आपल्या वानरांची संख्या आहे इथे, त्यामुळे खास चित्रण केलं आहे या वानरांचं. पण कोकण फिरत असताना वानर सेनासुद्धा आपलं स्वागत करत असते. मित्रांनो आपण हेदवीवरून आता नरवणच्या दिशेने जात आहोत. नरवणवरून मग आपल्याला तवसाळला जायचं आहे. उतरता रस्ता आहे मित्रांनो. आपल्या गाडीवरती नियंत्रण असलं पाहिजे आपलं. मला तर ड्राईव्ह करायला मस्त मज्जा येते. हे बघा नरवण तुम्ही बघताय, फलक नरवण आलेला आहे. नरवणकर मित्रांनो कमेंट करा जर तुमचं गाव असेल, तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तर. मित्रांनो हे आहे नरवण आणि याच रस्त्यावरून मित्रांनो रत्नागिरी नरवण किंवा आपल्या गुहागरला जाणाऱ्या एस टी बसेस याच रस्त्यावरून धावतात मित्रांनो. हा आहे नरवणचा परिसर, तुम्ही बघू शकता. हे बघा भाजीपाल्याचं काही केंद्र आहे इथं, छोटीशी बाजारपेठ आपल्याला नरवणला इथे बघताय तुम्ही. हे बघा नरवण बस थांबा आहे. आपल्या कोकणातले सुप्रसिद्ध बघा खातू मसाल्याचे ठिकठिकाणी फलक तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा नरवणची छोटीशी बाजारपेठ. मित्रांनो या रस्त्यावरून मी गेलेलो आहे. मी म्हटलं ना तुम्हाला 2001 साली मी याच रस्त्यावरून हेदवीला भेट दिली होती, हेदवी समुद्र किनाऱ्याला. आता पुन्हा एकदा 23 वर्षानंतर याच रस्त्यावरून आपण जातोय तवसाळच्या दिशेने आता. तर हे आहे नरवण. तोच तो रस्ता आहे मित्रांनो जो 2001 साली याच रस्त्यावरून आपण गेलो होतो, पण त्यावेळेला मात्र मी एस टीच्या साहाय्याने गेलो होतो. हे आपले सायकल स्वार बघा इथे.
फॉरेनर आहेत आपले, क्या बात आहे. फॉरेनर इथे फिरायला आलेले आहेत. हे बघा, तवसाळ येण्यापूर्वीचा हा रस्ता आहे आणि त्या तवसाळ येण्यास अगोदर आपल्याला रोहिले समुद्र किनारपट्टी सुद्धा लागते मित्रांनो. तर बघूया आपल्याला पाहता आणि इथून लांबून तुम्हाला दर्शन करतो मी आपल्या रोहिले समुद्र किनारपट्टीचा. जेव्हा मी यायचो मित्रांनो या रस्त्यावरून जेव्हा प्रवास केला होता, रोहिले अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो. मोस्टली हा दुर्मिळ बीच म्हणून ओळखला जातो रोहिलेचा, कारण तिथे जाण्या येण्यासाठी पर्यायी सुविधा आहे नाही आहे मला माहीत नाही. पण आता तुम्ही लांबून जरी पाहिलात रोहिले या समुद्र किनारपट्टीला, तरी तुम्हाला तो आवडेल यात काही शंका नाही मित्रांनो. पाहालच तुम्ही आता. हे बघा, हे बघा, हा आहे तो मित्रांनो रोहिले समुद्र किनारपट्टीचा भाग आहे. बघा, थोडी काच खाली करून तुम्हाला दाखवतोय. बघा, हा रोहिले समुद्र किनारपट्टीचा भाग आहे, पाहताय ना तुम्ही. हे बघा, तर आता आपली गाडी समुद्र किनाऱ्याला लगतच जाणार आहे, तर तुम्हाला ते कळेलच लांबून कसा भाग दिसतो समुद्र किनारपट्टीचा रोहिलेचा. छान आहे ना मित्रांनो. हा बघा, हा मित्रांनो रोहिलेचा परिसर आहे. रोहिले समुद्र किनारपट्टी म्हणून याला ओळखलं जातं या ठिकाणाला. हे बघा, बघा मित्रांनो, बाजूनी असा या समुद्र किनाऱ्या लगतच आपण ज्यावेळेला ड्राईव्ह करतो आणि हे नजारे जेव्हा आपल्याला मिळतात, कसं वाटतंय? अरे शब्दात सांगण्या पलीकडचं आहे मित्रांनो. असं वाटतं या अशा रस्त्यांवरती आपल्याला ड्राईव्ह करतच राहावं. असं समुद्रकिनारे आपल्या लगतच हे जे रस्ते असतात माझ्या तर आवडीचे आहेत मित्रांनो. हे सुद्धा वळणावळणाचे रस्ते आणि हे समुद्रकिनाऱ्या लगत जे रस्ते असतात मला मात्र आवडतात. हे बघा, छान आहे ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला सांगा मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत मज्जा करा.